बार्शी टाकळी वन परिक्षेत्रात भ्रष्टाचाराचा स्फोट. RFO रोहित बोरकर यांच्यावर गंभीर आरोप, कारवाई न झाल्याचा अमरण उपोषणाचा इशारा. बार्शी टाकळी वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड, बनावट कामे आणि कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकरणांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ अंभोळे यांनी थेट विभागीय वन संरक्षक DCF अकोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत RFO रोहित बोरकर यांच्या तात्काळ बडतर्फीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार पिंजर परिसरात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध झाडतोड सुरू असून ट्रकच्या ट्रक लाकूड खुल्याम वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशय अधिकच गडद होत आहे. हप्ते घेऊन डोळे झाक केली जात आहे असा थेट आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. याचबरोबर धाबा रेंजमधील विविध विकास कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया मॅनेज करून मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जातात. कमी दराचे बनावट कोटेशन दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाची कामं केली जातात. तर अनेक कामे केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचं दाखवलं जात असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. तक्रारीत असंही नमूद करण्यात आलं आहे की काही ठराविक मजुरांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर लाखो रुपयांची बिले काढून आर्थिक अपहार करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच बोगस कामांद्वारे काढलेली रक्कम वसूल करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून देयके तात्काळ स्थगित करावीत अशीही मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. दरम्यान 3 मे 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास 5 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा देण्यात आला असून या आंदोलन दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बार्शी टाकळी तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी झालेल्या नाहीत अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगत आहे. त्यामुळे आता वन विभाग आणि जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रदीप गावंडे, अकोला, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, कार्यकारी संपादक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.